तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल? तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं. म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते. आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याचबरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते. आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत. तक्रार 100% केलेली आहे आणि गावातल्याच लोकांना धमकी देतात की इथं तुम्ही जावा, इथून जावा, इथं थांबू नका. जो काही जळजळाट नाही तर चिडचिड त्यांची होत आहे त्याच्यावरनं सुद्धा एक संदेश कुठेतरी मिळत आहे जो आमच्यासाठी सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी नकारात्मक आहे. आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदादांच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील? आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या, अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या. श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की ते पुण्याला का मुंबईला होत्या. आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना ह्या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत. जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत. जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला, आशीर्वाद घेतला. आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल, स्वार्थी भूमिका घेतली असेल, त्यात आईचं काय चुकलं, काकींचं काय चुकलं? उलट तिथं जो परंपरा आहे, जे काय कल्चर आहे, संस्कृती आहे आपली, ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली. आणि हेच कुठेतरी विरोधकाच्या पोटामध्ये दुखायला लागलं असं कुठेतरी म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि जे चिल्लीपिल्ली अजितदादांनी इतर जे काही टीव्हीवर बोलणारी पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेलं जास्त योग्य. यावर देवेंद्र फडणवीस म्हणले जात आहे की हे सगळं भावनिक रणनीती खेळली जाते. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भावनिक